आज महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल प्रत्यक्षात समोर येत आहेत। या निकालातून सत्ता, राजकीय समीकरण आणि पक्षीय ताकद या तिन्ही बाबी अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या आहेत। मुंबईत भाजप शिवसेना महायुती बहुमताच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे। मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते। येथे सत्ता मिळवणं म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण नव्हे तर व्यापक राजकीय प्रभाव अधिक मजबूत होणं आहे। प्राथमिक आकडेवारीनुसार पुण्यात भाजप आघाडीवर आहे, तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजपच सत्ता स्थापन करणार अशी संकेत मिळत आहेत। मुंबई आणि पुणे एवढंच नव्हे तर नाशिक, नागपूर, नवी मुंबई आणि इतर अनेक महानगरपालिकांमध्येही महायुतीची ताकद वाढलेली स्पष्टपणे दिसत आहे। मग या निकालांचा अर्थ तरी काय? जनता आता केवळ घोषणा ऐकून निर्णय घेत नाही। प्रशासनाची कामगिरी, विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि योजनांची अंमलबजावणी आणि सत्तेचं स्थैर्य या सगळ्यांचा एकत्रित विचार करूनच मतदार निर्णय घेत आहे। आणि याच कसोटीवर महायुतीची विजयाची झेप स्पष्टपणे दिसून येते। दुसरीकडे विरोधकांसाठी ही स्थिती अधिक आव्हानात्मक ठरत आहे।